श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, विद्यार्थी पालकांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी. जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अत्यंत महत्वाचा आहे. याआधी चॅनल नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व ताज्या अपडेट्स, सरकारी नोकरी, 10वी-12वी सरकारी नोकरी, विद्यार्थी शिष्यवृत्ती, 10वी-12वी निकाल, 10वी-12वी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया याची माहिती भेटणार आहे. त्यामुळे चॅनलशी नक्की कनेक्ट राहा आणि गुगलवर जास्तीत जास्त तुम्ही नानाफाउंडेशन.net या वेबसाईटला अवश्य सर्च करा, कारण या ठिकाणी तुम्हाला सर्व योजनांचा तपशील पूर्ण माहिती स्वरूपात भेटेल. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर बघा, महाराष्ट्रात एक घटना घडलेली आहे. याच्यामध्ये विद्यार्थी ही रिक्षामधून जात असताना रिक्षा चालकाने एक धक्कादायक प्रकार केलेला आहे, तो उघडीस आलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर तुम्ही विद्यार्थी पालक असाल तर तुमच्यासाठी देखील हा व्हिडिओ महत्वाचा आहे. त्याआधी बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थी पालकांना लाईक केलेले आहेत, धन्यवाद. रिक्षा चालकाने शाळेतून मुलीला घरी सोडण्याऐवजी अज्ञात ठिकाणी नेले आणि त्या ठिकाणी वर्दळ नाहीये त्या ठिकाणी रिक्षा थांबवून तिच्यासोबत जबरदस्तीने अशिशील चाळे केले. त्यानंतर ती मुलगी कावराबावरा होऊ लागली, घाबरली. तिने हात जोडून विनंती देखील केली की अशा प्रकारचं कृत्य माझ्यासोबत करू नका. त्या संबंधित आजूबाजूला कोणीतरी व्हिडिओ हा शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला आणि त्याच्यात सांगितलं गेलं की लवकरात लवकर तिच्या आईवडिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोच करा. त्यानंतर रिक्षा चालकाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आणि पोलिसांकडून त्याची शोध मोहीम सुरू झाली आणि तात्काळ त्या आरोपीला अटक केल्यानंतर कुटुंबीय जे होते मुलीचे ते अक्षरशः घाबरले, हादरले. त्यांना भरपूर धक्कादायक असा एक मोठा धक्का बसला आणि अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून पोलिसांनी देखील आता त्या आरोपीला अटक केलेली आहे. त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं या प्रकरणी त्या आरोपीला काय शिक्षा दिली पाहिजे? कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. त्याचप्रमाणे आपले मुलं शाळेत जातात, क्लासेसमध्ये जातात, तर तुम्ही याची देखील काळजी घेतली पाहिजे की ते कुठल्या रूटने येत असतात. त्यांच्यासाठी वेळोवेळी अपडेट्स असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही एक साधा मोबाईल जरी त्यांना दिला, वेळोवेळी संपर्कात राहणं त्यांचे गरजेचं आहे. आणि मोबाईलमध्ये तुम्ही SMS जे आहेत ते ऑन करून ठेवले पाहिजे. SOS जी स्कीम असते त्याच्याने, म्हणजे ती सेटिंग जर तुम्ही ऑन केली तर त्याच्यावर एक जरी बटन दाबलं तर आपल्याला इमर्जन्सी मेसेज येतो दुसऱ्या नंबरवर, ज्याच्यावर आपण डायव्हर्ट केलेला असतो. यामुळे मुलांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवा आणि अशा प्रकारची घटना होऊ नये म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी पालकापर्यंत नक्की पोहोचवा आणि त्या आरोपीला काय शिक्षा झाली पाहिजे कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वरनारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना. व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येकाच्या घरी सुख, समृद्धी, शांती राहावी. नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. परत भेटूया नवीन अपडेट सोबत. होपफुली सर्वांनी काळजी घ्यावी. स्वामी समर्थ.